एकच आमचं म्हणणं आहे की विकासाला विरोध नाही, परंतु त्याच्या विकासाच्या नावाखाली राजकारण होऊ नये आणि आस्थेशी कोणाशीही त्या ठिकाणी खिलवाड कोणी करू नये. 200 वर्षापासून असलेलं मंदिर या परिसरातल्या सगळ्या भक्तांचं एक आस्था या मंदिराविषयी जोडलेली होती आणि ती मंदिर ज्या वेळेला आपण हलवतो, हिंदू धर्म असो की कुठल्याही धर्मामध्ये जी आस्था असते तिला त्या ठिकाणी पाळणं, भावना जनतेच्या लक्षात घेणं, त्याकरिता तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेण्याची गरज असते. आणि या ठिकाणी कुठलीही नोटीस न देता अशा प्रकारचं मंदिर पाडण्यात आलं हे दुर्दैव आहे. एकाकडे सांगायचं की आम्ही मंदिर त्या ठिकाणी बांधतो आहोत, अयोध्याला बांधतो आहे, अशा प्रकारचं धार्मिक त्या ठिकाणी अभिलेख दाखवायचा आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की अशा प्रकारच्या जनतेच्या आस्था पायदळी तुडवायचं, अशा प्रकारचं BJPचं तंत्र आपल्या सर्वांना दिसून येत आहे. विकासाला विरोध नाहीच, बिलकुल नाही, तो करूही नाही, परंतु यासाठी आस्था जे आहेत लोकांच्या ते जोपासण्याची गरज आहे की नाही. आणि ज्या पद्धतीने प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहतो आहोत, त्या ठिकाणचा रोड जो आहे त्या तिथून जाते नाही, झाड पाडलं ठीक आहे, परंतु मंदिर त्या ठिकाणी पाडण्याची काही गरज होती असं मला वाटत नाही. एकूणच रस्ता आणि रस्त्याच्या लागणारी जागा किंवा जेवढी जागा त्या हायवेला लागत आहे तेवढी जागा त्या ठिकाणी सहज सुटत होती, परंतु मंदिर कुठेतरी पाडायचं आणि ते काय आपल्या याच्यामध्ये राजकीय खेळ करायची, कारण मंदिराचे अध्यक्ष कोण आहेत ते त्या ठिकाणी असल्यामुळं अशा प्रकारचं राजकीय खेळसुद्धा याच्यामध्ये करण्यात आले आणि मग मंदिर अशा पद्धतीनं नोटीस न देता पाडण्याचा प्रघात या सरकारने केलेला आहे हे दुर्दैव आहे. जनतेच्या भावनेशी खेळत आहेत, जनतेच्या आस्थाशी खेळत आहेत, म्हणून अशा प्रकारचं जे झालेलं आहे कृत्य हे उघड आहेत आणि जे जबाबदार असतील याला पूर्णपणे सरकारने याचं लक्षात घ्यावं. त्यांनी तपासही करावा की किती फुटाची जागा हायवे करता पाहिजे होती. त्याला आमचा विरोध नाही आहे, विकासाला विरोध नाही आहे, परंतु त्यापेक्षा अधिक जागा असतानाही त्या ठिकाणचं मंदिर अशा प्रकारे उद्ध्वस्त करणं हे दुर्दैव आहे.